टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या 15 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं आणि शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आता मी औंढा नागनाथ तालुक्यातील लाख गावात आहे। आपण बघतो या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहे ते भुईमुगाची लागवड केली होती। त्यानंतर भुईमुग काढून घेण्यात आला आणि ह्या भुईमुगाच्या शेंगा आपण बघतोय या शेंगांना जे आहे ते अक्षरशः बुरशी आली। ह्या शेंगा संपूर्णपणे काळ्या पडल्यात। कारण काय तर भुईमुग काढल्यानंतर सातत्याने पाऊस सुरू होता। या शेंगाला जे आहे ते उन्हात वाळवणं गरजेचं होतं, ऊन नव्हतं आणि त्यामुळे जे आहे ते अशा प्रकारे शेंगा घरात साठवून ठेवाव्या लागल्या आणि त्यामुळे जे आहे ते या शेंगाचं नुकसान झालं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कालपासून जे आहे ते पावसाने थोडी उघडीप दिली आणि त्यानंतर शेतकऱ्यांना काही शेंगा जे आहे ते या ठिकाणी बाहेर सुद्धा वाळू घातल्या आहेत। आपण पाहतोय या शेंगांना सुद्धा संपूर्णपणे बुरशी पडल्या चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। त्या संपूर्ण शेंगा काळ्या पडल्यात आणि काळ्या पडलेल्या शेंगांना बाजारात भाव मिळत नाही। त्यामुळे जे आहे ते शेतकरी अडचणीत आल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर अजून आणखी काही शेतकऱ्यांनी आपला भुईमुग काढला नाही आणि त्या शेंगांना भुईमुगांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कोंब फुटले चित्र पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नाव आहे, किती एकरवर भुईमुगाची लागवड केली होती, किती नुकसान झाले? नाव आहे बाळू सकाराम लोंढे। 2 एकर शेती भुईमुग पेरला होता। खर्च 35,000 रुपये खर्च झाला आणि शेंग झाली समजा 4 क्विंटल। तर आता ही शेंग सगळी बुरा आलेली आहे। मार्केटमध्ये लिहिले झालं 3.5 ते 4 पर्यंत जाईल समजा। तर खर्च पण निघू शकत नाही भुईमुगाचा। तर 20,000 रुपये समजा नुकसानच आहे समजा। हे सगळ्या शेंगांना बुरसा आला, हे कशामुळे झाले? हे पाण्यामुळे झालेलं आहे। सतत समजा जसं भुईमुग काढा तेव्हापासून पाणी चालूच होतं, त्याच्यामुळं उन्हामध्ये ठेवायला चान्सच भेटला नाही। तर घरामध्ये ठेवल्यामुळे बुरा आलेला आहे शेंगायला। निश्चित आपण बघतो हे शेतकरी होते लाखचे, त्यांनी सांगितलं की 2 एकर क्षेत्रावर आम्ही भुईमुगाची लागवड केली होती। याला 35,000 रुपये खर्च आला होता। मात्र ज्या पद्धतीनं शेंगांना बुरशी आली, शेंगा काळवटल्यात, यामुळे जे आहे ते उत्पादन खर्च सुद्धा निघणं शक्य नाही। त्यामुळे एकंदरीत अवकाळी पावसामुळे, मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी कशा पद्धतीने अडचणीत आलाय हे आपण बघतोय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, लाख, हिंगोली।